या प्रात्यक्षिकामध्ये सादरीकरण करणारे सर्वजण मार्गदर्शक, युवक आणि विद्यार्थी मैदानात आलेले आहेत. प्रत्येक संघटनेची एक वैशिष्ट्यपूर्ण संघटनात्मक रचना असते. ही रचना संघटनेचा वेगळेपण दर्शवणारा बिंदू असतो. हे विद्यार्थी ज्या रचनेत थांबलेले आहेत त्याला दाहिने दर्शक रचना म्हणतात. दाहिने दर्शक म्हणजे गटाच्या उजव्या बाजूला उभा असणारा गटाचा नेता. नेत्याच्या डाव्या बाजूला संपूर्ण गट 3 रांगांमध्ये उंचीनुसार उभा असतो. हा दाहिने दर्शक गटाला सूचना देऊन आवश्यक त्या रचनेमध्ये उभा करतो. दलाची सुरुवात एकत्र नमस्ते घेऊन होत असते. गटामध्ये येताना माझे मी पण विसरून गटाचा विचार हाच माझा विचार हा समूह गुणाचा पैलू मनामध्ये ठेवायचा असतो. त्याचबरोबर माझं सर्वस्व त्या गटामध्ये बघायला सुरुवात करायची म्हणजे हे पहिलं नमस्ते. ध्वज नमस्ते 1 2 3 विश्रंगे विश्राम. प्रात्यक्षिकांचा प्रमुख स्वरूप दादा मान्य संचालकांची प्रात्यक्षिक सुरू करण्याची परवानगी घेऊन परत येते. गार्ड सरंगे सावधान. बाय मुड़ेगा, बाय मुड़. दाहिने मुड़ेगा, दाहिने मुड़. पीछे मुड़ेगा, पीछे मुड़. एक कदम दाहिने हट. एक कदम आगे बढ़. क्रमशः बाएं मुड़ेगा, बाएं मुड़. 1 2 3 1. दाहिने मुड़ेगा, दाहिने मुड़. पीछे मुड़ेगा, पीछे मुड़. एक कदम आगे बढ़. क्रमशः दाहिने मुड़ेगा, दाहिने मुड़. 1 2 3 1. दाहिने मुड़ेगा, दाहिने मुड़. पीछे मुड़ेगा, पीछे मुड़. कदम ताल. 1 1. एक थम 1 2. विश्रंगे विश्राम. गार्ड सरंगे सावधान. ही क्रीडा प्रात्यक्षिक सुरू कशी झाली? विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन कैलासवासी अप्पासाहेब पेंडसे यांनी ज्ञानप्रवराची स्थापना केली. तेव्हापासून विवेकानंद जयंतीनिमित्त संघटनेची प्रात्यक्षिक करायची प्रथा प्रबोधिनी सुरू झाली. आपल्या समोर सादर झालेलं संचलन एकदम शिस्तीत झालं. समकृती, सममुखी, समकार्य हा संघटनेचा मूळ संस्कार आहे. एका आधारावर सर्वांनी समान कृती करणे हा जितका शिस्तीचा भाग आहे तितकाच संस्कारांचा सुद्धा भाग आहे. या संस्कारातून काय घडावं? हृदयस्पंदन घडो, मन एक. विमला हेतुस्फुरो नवनीत, विमला राष्ट्र घडो अभिजात. ही अपेक्षा प्रबोधिनी मांडून ठेवलेली आहे.
आपल्यासमोर आता 9वीची मुलं मानवंदना माननीय संचालकांना देणार आहे. संघटनेच्या प्रमुखांना संघटनेतील सदस्यांनी दिलेली ही मानवंदना असते. प्रत्येकच मुलाचा हात, प्रत्येकच मुलाचा पाय अगदी एक समान पडतोय. काय सरका ना दादा सरकायचं. इयत्ता 9वीच्या मागे मार्गदर्शक मानवंदना द्यायला आलेला आहे. प्रात्यक्षिक सादर करणाऱ्या 332 मुलांचे हे 64 मार्गदर्शक. हे सगळे मार्गदर्शक स्वयंसेवी वृत्तीने स्वतःचं शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून नियमितपणे या मुलांची दखल घेत असतात. आलेले सगळेच प्रेक्षक खेळ बघायला आता उत्सुक असतील. त्याआधी नियमित दलांच्या बद्दल काही बोलतो. सगळ्याच दलांवरती संघटनेचं माध्यम म्हणून क्रीडा आणि विज्ञान वापरले जातात. या दलांवरती पहिल्यापासूनच नेतृत्व गुण आणि समूह गुण यांच्या विकसनासाठी त्यांचे दादा प्रयत्न करत असतात. फक्त खेळ नाही तर बाकी उपक्रम सुद्धा दलावर चालू असतात. नियमित खेळांच्या सोबत नेतृत्व विकसनासाठी पथकशाळा रचना, आव्हानात्मक गटकार्य, जोडी कार्य, व्यक्ती कार्य, त्याप्रमाणे आता पाहिलेलं नियमित संचलन, गृहभेटी, अभ्यासिका, नियमित व्यक्तिगत संवाद, पद्य, भजन, गायन, गणेशोत्सव, प्रतिज्ञा ग्रहण, प्रासंगिक इत्यादी अनेक उपक्रम मार्गदर्शक घेत असतात. या सगळ्या उपक्रमांच्या पैकी एक म्हणजे ही क्रीडा प्रात्यक्षिक. टाळ्यांच्या गडगडात वाटली या गटाचं सादरीकरणाचं स्वागत करूया. सहकार्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दलाचा हा किशोर गट. आपल्यासमोर आता 12 मुलं आणि त्यांचा गट बसवणारे 2 मार्गदर्शक असा तो खेळ सादर करतायत. भोगेनगरमध्ये जेव्हा दल सुरू झालं तेव्हा मैदान नसल्याने बागेत दल असायचे, पण बागेत बॉल गेम्स खेळायला परवानगी नसायची. तर पाठीने खेळली अशी कल्पना सुचली
आणि त्यातून या खेळाची निर्मिती झाली. असंच समोर आलेल्या प्रश्नांवर क्रिएटिव्ह मार्क करायचे असते हा दलालांचा संस्कार. बाटलीमध्ये पाणी किंवा पाणी टाकून त्याचा रग्बीच्या बॉलचा वापर करून हा खेळ खेळला जातो. लॉंग पास, पहिल्या टाकमध्ये गोल झालेला आहे. या खेळात आपण बघतोय मुलांप्रमाणेच दादांचाही सक्रिय सहभाग आहे. एका संघाकडून बाटली खाली पडली तर दुसऱ्या संघाने ती बॅकपास देऊन त्यांचा अटॅक सुरू ठेवायचा असतो. काउंटर अटॅक, लॉंग पास आणि डाइव्ह मारून त्या खेळाने दूर झालेला आहे. आता स्कोर आपण बघतोय 1-1 स्कोर झालेला आहे. लॉंग पास खूप चांगल्या बॉलने पुढे आहे. पास कट केलेला आहे दादानी. या सगळ्या गटाबरोबर मागे फ्रॅक्चर झालेला असला तरी संपूर्ण दादा आज उभा आहे. आता आपल्यासमोर डॉजबॉल हा गट सादर होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर दलाचा 5वी ते 7वीच्या मुलांचा हा गट. ही धावत जाणारी मुलं प्रत्येक खेळाचे सादरीकरण उत्तम होण्यासाठी झटतायत. त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे. शाहरुख दादा आणि अरविंद दादा यांनी बसवलेला हा गट. स्वतःची आखणी, स्वतःचं पाणी मारणं स्वतःच तयार करायचं असतं. स्वतःच महिन्याचं स्वतः तयार करणं हा संस्कार घडवत दलाचा. आता या खेळासाठी जो सराव लागतो तोही मी बघत आहे. दोन्हीकडे टार्गेट प्रॅक्टिस चालू दिसते. जी मुलं हातात कोण घेऊन उभी आहेत त्या कोणाला समोरच्या मारणाऱ्या खेळाडूंनी उडवायचं आहे. मला मारणारा माझ्या हातातले कोण तो खेळाडू उडवणार आहे हा विश्वास सगळ्या मुलांच्या मध्ये आहे. मागे रेलिंग मधून बॉल टाकण्याचा सराव होत होता. आपण दोन्ही बाजूला बघतोय गोलाच्या दारातून मारणारे आणि गोलाच्या आत पळणारा. गोलात पळणारा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या उड्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बॉल डॉच करण्याचे जे प्रकार आहेत ते दाखवत आहेत.
आता 2 संघांमध्ये आपल्याला सामना बघायला मिळणार आहे. एका मिनिटात 6 गडी त्यांना बाद करायचे आहेत. बाहेरून बॉल मारणाऱ्या मुलांना ही काळजी घ्यावी लागते की आपण मारताना ती रेष आपण क्रॉस नाही करत होत ना, नाहीतर त्याला फाऊल मानला जातो आणि तो खेळाडू नाबाद आहे असं सांगितलं जातं. आता सारदानी फाऊल दिला. खेळाची काही मिनिटं बाकी आहेत, आता काही सेकंद बाकी आहेत आणि अजून 4 गडी त्यांना बाद करायचे आहेत. खेळाडूंना चेंडूचा वेग, दिशा आणि वेळ यांचा सतत विचार करावा लागतो. त्यामुळे या खेळामुळे बॉल सेन्स आणि शरीरावर नियंत्रण या दोन्ही गोष्टी वाढतात. सराव करणारा दादा पळायला आलेला आहे. तो मुलं बाद करू शकतात. लगेच बाद झालेला केलेला आहे. अशा प्रकारे पहिलीचा संघ जिंकलेला आहे. पाचवी ते सातवीचे असले तरी कोऑर्डिनेटेड हालचाली यांनी केलेल्या आहे. दादा ते रिंग्स कुठल्या खेळासाठी आले ते? आता हे मुलं आपल्या समोर बादली बॉल सादर करणार आहे. बादली बॉल हा खेळ हँडबॉल सारखाच आहे, फक्त मध्यात गोलऐवजी छोटी बादली किंवा रिंग ठेवलेली असते. स्वातंत्र्यासाठी सावरकरांचा हा कौस्तुभ दादांनी बसवलेला कागद. दोन्ही बाजूला टीम प्रॅक्टिस चालू आहे. सगळे एका टीममध्ये बॉल टाकायचा प्रयत्न करत आहेत. सगळ्यात समोर ड्रिबलिंगचा सराव चालू आहे. एका टीमपासून दुसऱ्या टीमपर्यंत ड्रिबल करत बॉल पुढे न्यायचा असतो. सगळ्यात मागे सेट करतायत. पटकन फॉर्मेशन बदलून लॉंग पासचा सराव सुरू झाला. तर मध्ये खेळाडूला दंडवत ड्रिबलिंग कसं करायचं याचा सराव सुरू होतो. दोन मुलं एकमेकांना पास देत पुढे चालले, तर मध्ये उभे असलेले मुलं तो पास तोडायचा प्रयत्न करतायत. एकीकडे आपण लॉंग पासेस मुलं एकमेकांना देताना बघतोय. आता सामना सुरू होतोय असं दिसतंय. एक गोल पहिल्या अटॅक झालेला आहे. एक गोल झाल्यानंतर प्रेशर मध्ये आलेला आपल्याला शर्ट घातलेला संघ दिसतोय.
गोलामध्ये असलेल्या डीवर 0, 45 डिग्री आणि 90 डिग्री अशा 5 वेगवेगळ्या ठिकाणी इंडिकेटर लागतो. स्कोअरची बरोबरी सामना 1-1 बरोबरीवर संपलेला आहे. शेवटच्या घटकाला दूर करून सामन्यातली चूकच या गटाने दाखवली आहे. ऑब्वियस असा बास्केटबॉलचा गट आंबेडकर दलाचा आलेला आहे. श्रीरंगाने बसवलेला हा गट स्क्रीनवर बास्केटबॉलचा व्हिडिओ दिसतो. बास्केटबॉल सांगितल्याने पायाचे व्यायाम बास्केटबॉलमध्ये पटपटाचा करण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा होता. पहिल्या बॅटिंगमध्ये पटापट एवढं टाकून दिसतं. पायाने बॉल काढतात. जीत की यूं चलो, कमंड की पुकार है डरो ना डरो, दल दल में लहोगे बढ़ चलो, कमंड की तेरे शीश का शिकार है, चीर शीश सबके बढ़ चलो, कमंड से चलो ना डरो, स्क्रीनवरती कार्यालयाची स्लाइड दिसते. औपचारिक माध्यमिक शिक्षण, प्राथमिक व पूर्व प्राथमिक शिक्षण विस्तार, प्रदेश विकसन आणि संशोधन तसंच उद्दिष्ट प्रधान कार्यशाळा, राष्ट्रीय एकात्मता, स्त्री शक्ती प्रबोधन, युवा शक्ती प्रबोधन, नेतृत्व गुण विकसन, समूह गुण विकसन आणि भौगोलिक सेनापती बापट आणि भूमिके सेनेदल यांचा हा स्तंभाचा दगड. सेनापती बापट त्याची मैदान उर्दुडीचा करतो, पण भूमिके सेनेदल सनसिटी सिंहगडचा करतो. हा खेळ स्पर्धा करायचा तरी आज नगरच्या जागेची स्टंप आणि चेंडूसाठी टेनिस बॉलचा वापर केला जातो. सगळे मुलं वेगवेगळ्या प्रकारची प्रॅक्टिस करताना दिसतात. समोर व्यायाम करतात. तर मध्ये नेटिंगचा सर्वात मुलगा प्रेक्षकांमध्ये पाठवले.
जोशकडून घोषणा देऊ. आता सामन्याला सर्वांना आपल्याला दिसते. बेसबॉलमध्ये 4 बेसेस असतात आणि त्या 4 बेस पूर्ण पडल्यानंतर 1 रन म्हणजे 1 धाव पूर्ण होते. 1 रन झालेली आहे. त्यांना 8 स्ट्राईक मध्ये 6 धावा जिंकायला आहेत. दोनदा उभलेले आहे. तिसऱ्यांदा उभल्यानंतर खेळाडू बाद असतो. प्रेक्षकांमध्ये जिंकलेले आहे. म्हणजे प्रेक्षकांमध्ये जिंकल्या गेल्या 4 बेस पाळायची गरज नाही. पूर्ण रन डिक्लेअर होते. स्टंपनी मारलेला बॉल तेवढ्याच ताकदीने परत पिचवर टाकायचा हे सुद्धा एक स्किल आहे. जो बॉल टाकतोय त्याला पिचर असं म्हणतात. आणि त्याच पिचरकडे परत थ्रो गेल्यानंतर जर खेळाडू बेसिस मध्ये बॉल असेल तर तो अटॅक करतो. ही प्रेक्षकांमध्ये बॉल गेला आणि भूल गेली. आता 10 आलेले आहे. पुन्हा एक रन. तरी सुद्धा 6 धावा पूर्ण झाल्या नसल्यामुळे फिल्डिंगचा संघ जिंकलेला आहे. श्रीराम दादा, साहिल दादा, जय दादा, आर्यन दादा आणि चिन्मय दादा अशा 5 दादांनी मिळून बसवलेला हा गट होता. खेळ बघितल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल मगाशी उल्लेख केलेल्याप्रमाणे विज्ञान दलाचं प्रात्यक्षिक कुठे. अशी ही विज्ञान दलाची प्रात्यक्षिक आता समोर सादर होतं. पहिल्यांदा आपल्या समोर सादर करताय सी.व्ही. रामन. बघूया हे कुठले विज्ञान प्रयोग सादर करतात ते. आता विज्ञान प्रयोग समोर सुरूच असते. त्यामुळे तुमचे डोळे प्रयोगांकडे पाहिजे पण कान मात्र माशाकडे. आता विज्ञान कधीही पुस्तकातून शिकण्याची गोष्ट नाही तर ती स्वतः प्रयोग करून आणि अनुभवातून शिकण्याची गोष्ट आहे. जर आपल्याला मुलांचं विज्ञानाप्रतीचं प्रेम वाढवायचं असेल तर त्यांच्या ज्या मनातली कुतूहल आहे ते जाणून ठेवणं महत्त्वाचं आहे. आपण विज्ञानाला मुलांना सगळे रसायन, उपकरण आणि सगळे सायंटिफिक apparatus यासाठी मुक्त प्रवेश देतो. आता तुमच्या समोर आपण पोटॅशियम परमॅंगनेट म्हणजे जांभळाचे पाणी होतं त्यात साखर टाकली. आता काय घडलं बरं तर रंग बदलतोय. का बरं? कारण की साखर त्यातलं जे मॅग्नीज आहे त्याची अवस्था बदलतोय. तशी अवस्था बदलली की रंग बदलतो. तर ही त्यातली गंमत आहे. आता आपण पुढचा प्रयोग पाहूया. आता तात्पुरतं सगळं लक्ष फक्त मधल्या टेबलवर. आता त्याच्यामध्ये 20 मीटर लांबीची एक साखळी आहे. आता आपण त्याला खिसका देऊया. आता बघा पाठोपाठ पूर्ण साखळी बाहेर येते. असं काय घडतंय तर गुरुत्वाकर्षण तर नक्कीच आहे पण बिगर मधली जी साखळी आहे ती देखील बाहेर धक्का देते. आता आपला पुढचा प्रयोग
इथं मात्र तुम्ही लक्ष द्यायचं. आता जे पांढऱ्या रंगाचं पाणी आहे त्यात आपण हायड्रोजन पेरॉक्साईड आणि कॉर्नस्टार्चचं मिश्रण टाकले. तर जे नारंगी रंगाचं पाणी आहे त्यात विटॅमिन सी आणि आयोडीनचं मिश्रण आहे. आता ते आपण एकत्रित करूया. अरे काहीच घडलं नाही असंच तुम्हाला वाटतंय ना? तर आता इथे त्या रसायनामध्ये एक युद्ध सुरू झालं. आता काहीच वेळात काहीतरी नवल घडणार. सो आपण 20 सेकंद जरा थांबूया आणि काय घडलं ते पाहूया. बघितलं? अरे अचानक अख्खं सोल्युशन हे वेगळं झालं. हे का बरं? कारण की त्यातलं जे हायड्रोजन पेरॉक्साईड आहे ते आयोडीनला पकडून बाहेर फेकण्याचा खूप प्रयत्न करतात. पण त्यातलं जे विटॅमिन सी आहे ते त्याला पकडून धरण्याचा प्रयत्न करते. पण जेव्हा विटॅमिन सी संपतं तेव्हा पूर्ण आयोडीन बाहेर फेकलं जातं आणि त्याला त्याचा रंग उफाळून दाखवता येतो. धन्यवाद. सगळ्यांनाच अचंबित करून टाकणारे प्रयोग करत विज्ञानाला जगत मागे जातात. स्क्रीनवरती बघता येईल आपल्याला की कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये ज्ञानप्रबोधीचं काम सुरू होतं. ज्ञानसेतू, ईशान्य सेतू, शिक्षक प्रशिक्षण, अभ्यास वगैरे, उडान सारखा प्रकल्प, संगणक प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा परीक्षण आणि छोटे सायंटिस्ट सारखा प्रकल्प. या सगळ्या डायरेक्ट ब्लू रंगाच्या राज्यामध्ये सुरू आहे. आता येतोय स्वातंत्र्यवीर सावरकर दलाचा 5वी ते 7वीचा लंगडीचा गट. या सगळ्या मुलांची नावं मागे स्लाइड वरती दाखवली जातात. हा गट शौनक दादा आणि ईशान दादा यांनी बसवलेला आहे. ईशान दादाचं 2-3 दिवसापूर्वी फ्रॅक्चर झालेलं तरी तो मैदानावर आलेला आहे. त्याचंही सगळ्यांनी टाळ्या वाजवून कौतुक करायला पाहिजे. सगळ्यांसमोर 3 मुलं एका पायावर बैठका मारतात. लंगडी एका पायावर भरपूर वेळ लंगडी घालता आली पाहिजे. त्याच्यामुळे पायाची ताकद सुद्धा वाढायला पाहिजे. म्हणून हा व्यायाम करतात. या खेळाचं खास वैशिष्ट्य म्हणजे शरीरावर परिपूर्ण नियंत्रण आणि समतोल. लंगडीमुळे पायांची स्नायूशक्ती वाढते, चपळाई आणि सहनशक्ती विकसित होते. तसेच खेळाडूंमध्ये वेग, दिशा बदलण्याची क्षमता आणि एकाग्रता याचा छान संगम दिसून येतो. दोन्ही बाजूला लंगडीचा सामना सुरू आहे. एका बाजूला दुहेरी लंगडी म्हणजे 2 जणांनी कोऑर्डिनेशन करून आउट करायचं. तर एका बाजूला एकेरी लंगडी जी पारंपरिक पद्धतीत खेळली जाते. आता दादा सुद्धा सामन्यात उतरलेला आहे. दादा सुद्धा इझिली आउट केलेला आहे. शारीरिक विकासामध्ये ताकद आणि चपळता याच्यासोबत तोल हा सुद्धा खूप महत्वाचा मानला जातो. कोलांट्या उड्या मारत लंगडीच्या खेळाडूंना आव्हान देत आहेत. दुहेरी लंगडीसाठी मैदान मोठं असल्याने लंगडी घालणाऱ्यांना ते जितकं अवघड असतं तितकंच 2 जण लंगडी घालत पकडतायत, त्यामुळे ते पळणाऱ्यांनाही अवघड असतं.
अनेक खेळांसाठी बेस गेम किंवा लीड गेम मानला जातो. आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल मित्रमेळा किशोर गट. तर हे मित्रमेळा म्हणजे काय, तर विविध भागातून ज्ञानप्रबोधित मुलं येतात आणि ती साप्ताहिकरित्या जमतात आणि त्यांचं दल साप्ताहिकरित्या नियमितपणे सुरू असतं. ही मुलं आता स्केटिंग सादर करणार आहेत. स्केटिंग करतात विविध साहसी प्रकार आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात. स्केटिंग मध्ये तर कोणाला फक्त दर रविवारी जमून सुद्धा प्रचंड सराव करायला लागलेला असणार आहे. सगळे बघू शकतील. आता स्लाइड वरती थोडा डेटा मांडलेला आहे. औपचारिक शिक्षणात प्राथमिक वयोगटात 1941 विद्यार्थी, माध्यमिक वयोगटात 3147, तर एकूण शालेय संख्या 5088 अशी आहे. तर याचा शिक्षण विस्तार 26,000, प्राथमिक वयोगटातली मुलं 3,36,000, माध्यमिक वयोगटातली मुलं, तर महाविद्यालयीन व पदव्युत्तर युवक युवती गट 3,774. अशा सगळ्यांची एकूण सहभागी संख्या 3,71,257 एवढी मोठी आहे. आपल्या समोर आलेला गट आहे व्हॉलीबॉलचा गट. एसपी कॉलेजच्या मैदानावर चालणारा आंबेडकर दल यांचा गट. व्हॉलीबॉल हा खेळ केवळ मजेशीर नसून उंच उडी, हात डोळा समन्वय आणि संघभावना विकसित करणारा आहे. या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे पासिंग, सेटिंग, स्मॅश आणि सर्विंग ही वेगवेगळ्या कौशल्ये. खेळाडूंना जलद प्रतिक्रिया देत चेंडू वाचवावा लागतो, योग्य उंचीवर सेट करावा लागतो आणि तितक्याच ताकदीने व नेमकेपणाने चेंडू जाळीच्या पलीकडे मारावा लागतो. त्यामुळे खेळाडूंची एकाग्रता, चपळता
उडी मारण्याची क्षमता आणि टीमवर्क या सगळ्याच गोष्टी विकसित होतात. आपण आता मैदानाच्या कोपऱ्यात बघतोय दादा सगळ्या खेळाडूंची तिकडे तयारी करून घेतात. मध्ये मैदानावर आता बॉल ठेवून सेट करून स्मॅश मारायची आता तयारी सुरू आहे आणि एकीकडे बॉल टॉस करायची प्रॅक्टिस सुरू आहे. सामना सुरू होतोय. प्रत्येक मैदानामध्ये 6 मुलं थांबतात. तीन वेळेला बॉल मारू शकतो. 3 वेळेला बॉल ठेवण्याला सेटिंग द बॉल असं म्हणतात. नेट जवळ जी मुलं थांबतात त्यांना सबसेटर असं म्हणतात. जम्प साठी प्रचंड सराव या मुलांनी केलेला दिसतोय. ब्लॉक करून सुद्धा काहीही फायदा झालेला नाहीये. ब्लॉकचा फायदा झालेला नसला तरी त्याच मुलांनी स्मॅश मारून पॉइंट मिळवलेला आहे. फक्त बोटांच्या ताकदीवर बॉल पुढे ढकलण्याला टॉस म्हणतात. ज्या प्रेक्षकांकडे पत्रक दिलेलं आहे त्यांनी तो QR कोड स्कॅन करून प्रत्येक खेळाचे तपशील पाहू शकतील. तोपर्यंत समोर स्लाइडवर आपल्याला पाहता येईल की 64 मार्गदर्शक काय काय सध्या करतात. काही जण नोकरी करतात तर काही जण शिक्षण घेत आहेत. कोणी आर्ट्स करताय, कोणी इंजिनिअरिंग करताय, कोणी कॉमर्स मध्ये शिक्षण घेत आहे. असे सगळे विविध प्रकारचे मार्गदर्शक स्वयंसेवी वृत्तीने अभ्यास आणि कामातून वेळ काढून मुलांची दला घेतात. आता आपल्यासमोर छत्रपती संभाजी महाराज दलाचे काठी नृत्याचा गट आलेला आहे. सौमित्र दादा, अथर्व दादा यांनी बसवलेला हा गट. प्रचंड कंट्रोल या मुलांनी स्वतःचा काठीवरून मिळवलेला आहे. काही जण विटांवरून चालतायत तर काही जण त्याच काठीने बॉल पास करतात. जो मुलगा पडला तो फक्त पडून बसला नाही तर तो पुन्हा उभा राहिला. दोन्ही बाजूंना उंच काठीवरून 2 मुलं आलेली स्वतःवर एवढा विश्वास आहे आणि एवढा सराव केलेला आहे की कुठली स्थिती दोघांच्या चेहऱ्यावर नाहीये.
आता दोन्ही बाजूंना काठ्या वापरून तो मुलगा फुगे फोडतो. स्वतःच्या गाडीवर पूर्ण विश्वास आहे की ती फुग्यावर घसरणार नाही. साहसी प्रकार अजून संपलेले नाहीये. आता ही मुलं आगीवरून उड्या मारणारे कसं दिसतंय तर मध्ये खांद्यावरती मुलगा घेऊन खांद्यावरचा मुलाचा तोल तसेच स्वतःचा पण तोल सांभाळून मध्ये आपण बघतोय एका फळीवरून वर चढून पायऱ्याने मुलं बांबूवरून खाली उतरत आहेत. दोन्हीकडे आपल्याला आगीवरून उडी मारणारी मुलं दिसत आहेत. आणि खाली ज्या खांबांना ज्या बांबूंना आग लावली आहे त्याची उंची आपण फक्त वाढत जाते. आता काठीवरून संचलन करणारी मुलं कोऑर्डिनेटेड संचलन साधकांवर सुद्धा अवलंबून असतं. इथं काठी तयारी करतात. प्रेक्षकांच्या काळाकडून अंदाज येतोय की या मुलांनी किती भारी सादर केलेला आहे. आता आपल्या समोर विज्ञान प्रयोग सादर करायला पहिल्यांदा देवगडचं विज्ञान दल येणार आहे. आता देवगडचं विज्ञान दल म्हणजे पुण्यातील युवकांनी देवगडमध्ये जाऊन विज्ञान दल सुरू केलेलं आहे मागच्या वर्षी. ते हे विज्ञान दल असं पुण्यातून मला दल सुरू करायचं म्हणणारे युवक कमीच असतात. नमस्कार. विज्ञान म्हणजे केवळ उत्तर शोधणे नव्हे तर प्रश्नांचा मागोवा घेणे. आज देवगड विज्ञान दलाचे हे विद्यार्थी तुमच्या समोर विज्ञानाची पद्धत सायंटिफिक मेथड एका प्रयोगातून मांडणार आहे. हे जादूचे प्रयोग नाही तर निरीक्षणातून सत्याकडे जाण्याचा एक मार्ग आहे. विज्ञानाची पहिली पायरी निरीक्षण. आपण येथे रासायनिक अभिक्रिया पाहतो. लक्ष द्या, फेसाची उंची वाढते, रंगात बदल होतोय, चंबूचा पृष्ठभाग गरम होतो. विद्यार्थी येथे तापमानाची आणि फेसाच्या उंचीत नोंद घेत आहे. सध्या आपण केवळ बदल पाहतो, त्याचे कारण शोधलेले नाही. हे आहे केवळ निरीक्षण. आता दुसरी पायरी प्रश्न विचार. जर रसायने तीच असतील तर अभिक्रियेचा वेग वाढवता येईल का? या दोन प्रकारात प्रयोगांमध्ये सारखेच आहे. आम्ही चंबूमध्ये उत्प्रेरक कॅटलिस्ट वापरलेला आहे. पहा, उत्प्रेरकामुळे केवढा फरक पडतो. फक्त प्रक्रियेचा वेग वाढतो आणि कमीत कमी वेळेत जास्त परिणाम. हाच आहे उत्प्रेरकाचा चमत्कार. तिसरी पायरी नियंत्रित प्रयोग. अचूक निष्कर्षासाठी फक्त एकच घटक व्हेरिएबल बदलला जातो, बाकी सर्व घटक स्थिर ठेवले जातात. आम्ही येथे 5 चंबूंमध्ये पोटॅशियम आयनाइडचे प्रमाण बदललेले आहे.
1 पासून 5 पर्यंत पाहू शकता. तुम्ही जसे रसायनांचे प्रमाण वाढते तसा फेसाचा जोर आणि उंचीतही बदल होतो. यालाच म्हणतात व्हेरिएबल अनालिसिस. शेवटची पायरी निष्कर्ष. निरीक्षणाचे रूपांतर जेव्हा माहितीमध्ये होते तेव्हा विज्ञान पूर्ण होते. स्क्रीनवरील हा आलेख पहा. अभिक्रियेचा वेग एका सरळ रेषेत वाढत गेलेला आहे. आमची निरीक्षणे यात आलेख याची साक्ष देत आहे. निरीक्षण, प्रश्न, प्रयोग आणि निष्कर्ष हीच आहे विज्ञानाची पद्धत. हे फक्त एलिफंट टूथपेस्ट वर प्रश्न पडल्यावर होत नाही, तर ही विज्ञान दलाची आजची प्रक्रिया नसून नियमित विज्ञान दलावर घडणारी प्रक्रिया आहे. धन्यवाद. हे विद्यार्थी देवगडवरून प्रात्यक्षिक सादर करायला फक्त पुण्यात आलेले आहेत. त्यांच्या टाळ्यांनी निरोप घेऊया. स्क्रीनवरती कुठल्या दलांवरून हे मार्गदर्शक तयार झाले बरं असं लिहिलेलं आहे. ज्ञानप्रभूंच्या प्रसारय दलांमधून 28 मार्गदर्शक तर उरलेले 36 मार्गदर्शक प्रसारित नसलेल्या दलांवरून तयार झालेले आहेत. यापैकी उल्लेख म्हणजे छत्रपती शिवाजी दल आणि छत्रपती संभाजी दलाचे सगळेच मार्गदर्शक त्या दलांवरून तयार झालेले आहेत. ज्ञानप्रबोधिनीच्या 4 प्रतिज्ञा असतात. असे प्रतिज्ञित कार्यकर्ते सुद्धा 36 प्रथम प्रतिज्ञित म्हणजेच मी जन्मभर देशाची सेवा करीन असं म्हणणारे 36 जण, द्वितीय प्रतिज्ञित 6 जण आणि तृतीय प्रतिज्ञित 2 जण असे मार्गदर्शक आहेत. आता आपल्यासमोर मेघनाथ सहागल कुमार गट विज्ञान प्रयोग सादर करणार आहे. नमस्कार. आपल्या सर्वांना आपल्या जीवनात अनेक छोट्या मोठ्या समस्या येतात. त्यांचा आपण कसं तरी करून सोल्युशन्स काढतो, नाही तर जुगाड करतो, नाही तर आहेच तशाच समस्या ऍक्सेप्ट करून टाकतो. मात्र सर्जनशील समस्या परिहाराचा तंत्राचा वापर केला तर मग आपल्याला नवीन परिणामकारक उत्तरं सापडू शकतात. आता आपल्या समोरच्या विद्यार्थ्यांना हाच प्रश्न पडला, एखाद्या उंच इमारतीत वरती राहणाऱ्या मित्राला काही गोष्टी कशा पाठवाव्यात. लिफ्ट किंवा जिन्यासारखी साधी उत्तरं काही घटनांमध्ये काम नाही करत. म्हणून या मुलांनी ब्रेन स्टॉर्मिंग तंत्राचा वापर केला आणि कल्पक प्रयोग बनवले आहेत. ते आता आपण बघूया. पहिला प्रयोग आहे ब्युटेन रॉकेट. तर ब्युटेन हा अतिशय थंड वायू बाटलीत भरलेला असतो, त्यामुळे तो गरम होताना अतिशय वेगाने प्रसरण पावतो. आता त्यात असलेले पाणी त्या प्रसरणामुळे वेगाने बाहेर येते आणि बाटली वरती जाते. मात्र हे रॉकेट अचानक आणि कुठेही उडू शकतं, त्यामुळे त्याच्यावर नियंत्रणाला पुढचा प्रयोग बनवला आहे. तर आता ही बाटली जास्ती नियंत्रणाने उडाली, पण त्यात सुद्धा सुधारणा होऊ शकते. त्यामुळे त्याला कागदाचे फिन्स लावून बघितले. त्या फिन्समुळे डायरेक्शन मध्ये आणि वेगामध्ये काही बदल होतोय का हे आता आपण बघूयात. सध्या तो प्रयोग होतोय. पुढच्या प्रयोगावर आता पुढच्या प्रयोगाने दाबाचे तत्व टोकाला न्यायचे ठरवले आणि तोफ बनवली. तर आता हे तोफ बनवलेली आहे. त्यात अल्कोहोल जो असतो तो जळतो आणि त्याच्यामुळे बॉल उंच उडतो. आधीचा प्रयोग आपण बघितला, तर डायरेक्शन थोडीशी जास्त मिळाली आणि उंच सुद्धा गेली. चौथा प्रयोग आहे कंदील. तर आता त्या मुलांनी असा विचार केला की स्पोर्ट किंवा असं काही वापरण्याऐवजी आपण बॉयन्सीचा वापर करून गोष्टीवरती पाठवूया. तर आता कंदील आपण बघूया. त्या आतमधल्या फ्युएल बॉक्समुळे आतली हवा गरम होते आणि बाहेरची हवा आणि त्याच्या फरकामुळे कंदील उडू लागतो. तो आपण बघूया. विज्ञान दलांवरील मुलं असेच क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा वापर करून नवनवीन समस्यांची नवनवीन उत्तरे काढत असतात. धन्यवाद.
आपल्या समोर स्वातंत्र्यवीर सावरकर दलाचा गोल खो खोचा गट येणार आहे. ईशान दादा आणि यश दादा यांनी बसवलेला तो गट आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हेही दल SP कॉलेजच्या मैदानावर चालतं. यश दादा आहे, त्याची 12वीची परीक्षा सध्या सुरू आहे, तरी सुद्धा मुलांच्या सोबत सरावाला आणि मैदानात आता सुद्धा तो उपस्थित आहे. समोर जोरात धावायचा सराव सुरू आहे. एका बाजूला गोल गोलसाठी लागणारी योगासनं, हे सगळे व्यायाम आपण पाहिलं. दोन्ही दादा लीड करत होते. आता या खेळात लागणारे वेगवेगळे ड्रिल्स आपण बघू. मैदानाची आखणी हा एक खेळाचा एक महत्वाचा भाग असतो. या खेळात डाईव्ह मारून मुलांना आउट करावं लागतं. त्यासाठी मध्ये ईशान दादा सगळ्यांना डाईव्ह मारायचं शिकवतोय आणि सगळ्यांनी डाईव्ह मारलेली आपण आता पाहिली. उभ्या खो खो प्रमाणेच 9 जण पळणाऱ्या 3 खेळाडूंना बाद करायचा प्रयत्न करतात. अटॅक मध्ये बसलेल्यांपैकी बाहेर बघणारे खेळाडू फक्त बाहेर पळू शकतात, तर आत बघणारे खेळाडू हे फक्त आतच पळू शकतात. या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे सतत गोलाकार हालचालींमुळे शरीराचा समन्वय चांगला होतो. खेळाडूंना जागेची जाणीव, इतर सहकार्यांची स्थिती आणि स्वतःचा वेग यांचा एकाच वेळी विचार करावा लागतो. त्यामुळे एकाग्रता, प्रतिक्रिया वेळ आणि शरीरावर नियंत्रण या सगळ्या गुणांचाच विकास होतो. 45 सेकंदांमध्ये 3 गडी यांना बाद करायचे आहेत. बघूया सामन्यामध्ये काय होतंय. एकाच प्लेयरला टार्गेट केलंय. हो द्यायचा चकवा देऊ त्या प्लेयरला बाद केलेले. एका वेळेला आपल्याला वाटत होतं यांना एकही प्लेयर बाद करता येत नाहीये. 5 सेकंदाच्या वेळात त्यांनी 3ही खेळाडूंना बाद करून जिंकलेले. दिसायला किती लहान दिसत असली तरी यांचं एकमेकांच्या मधलं कोऑर्डिनेशन प्रचंड भारी होतं. हे ड्रिबलिंग करत कुठल्या खेळाचे दादा आले, कुठल्या खेळाचा गट आला रे? आपण मगाशी बादली बॉलचा खेळ पाहिला, तसाच हा हँडबॉल एक खेळ आहे. त्यात आपण एक छोट्या रिंग मध्ये एम घेऊन आपण तिकडे बॉल टाकतो. तसा हँडबॉल मध्ये एका गोल समोर एक गोलकीपर थांबतो आणि तो बॉल अडवत असतो. एका बाजूला
जिथे दादा थांबलेला आहे तिथे शूटचा सराव चालू आहे. प्रत्येक जण चकवा देतोय आणि उलटा वळून शूट मारतोय. ग्राउंडच्या मध्ये ड्रिबलिंग आणि पासिंगचा सराव सुरू आहे. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला माउंटेन क्लाइंबर्स करतायत, जे हाताची ताकद वाढवून शूटचा वेग वाढवू शकतील. दादाची शिट्टी वाजल्यावरती वेगाने हालचाली होत आहेत. एकीकडे आपण बघतोय 2 डिफेंडर एका प्लेअरला अडवायचा प्रयत्न करतायत आणि त्यांना चकवून तो गोल मारायचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या गोलचे इथे अटॅक डिफेन्सचा सराव सुरू आहे. तर ग्राउंडच्या मध्ये मुलं ड्रिल्स करतायत. कसा चकवा द्यायचा याचं सुद्धा ड्रिल ट्रेनिंग ते करतायत. या चेस म्हणजे हे जे गोल दिसत आहेत ते त्यांनी स्वतः तयार केलेले गोल्स आहेत. आता प्रत्येक खेळासारखं याही खेळाचा आपण एक सामना बघणार आहोत. ड्रिबलिंग करत चकवलेले आहेत. सेंटर अटॅक खूप अवघड मारलेला बॉल खूप सहजरित्या त्या कीपरने सेव्ह केलाय. बाकी सांघिक खेळासारखंच हँडबॉल मध्ये आपल्याला कळतं एक प्लेअर कितीही चांगला असला तरी पास न करता खेळत असेल तर तो त्या टीमला हरवू शकत नाही. फार सुंदर गोल मारलेला आहे. शेवटच्या अटॅकला गोल मारून त्याने संघाला जिंकवलेलं आहे. हँडबॉलचा विदेशी खेळ सादर केल्यानंतर आता आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज दलाचा लाठी काठीचा गट आलेला आहे. वरुण दादा आणि राजदादांनी हा गट बसवलाय. सगळेच जण आता आपल्या समोर 1 ते 7 हात सादर करणार आहेत. प्रत्येक हातात दादांचं आणि मुलांचं समन्वय आपल्याला बघायला मिळतोय. ती लाठी 2 हाताने फिरवणं असो एका हाताने फिरवणं असो सगळे ते एकत्र करताना दिसतात. आता या प्रकाराला दांडपट्टा हा प्रकार म्हणतात. वरुण दादा स्वतः आणि 2 मुलं
दांडपट्ट्याच्या प्रकारात त्यांनी नारळ फोडून दाखवलेला आहे. एकमेकांवरचा विश्वास दिसतोय. किती जोरात फिरवली तरी दादा त्याच्या समोर उभा आहे. 2 हातांनी काठी फिरवतोय. कमी वेळात सादर झालेलं असलं तरी या कौशल्यासाठी प्रचंड सराव केलेला आहे. दोन्ही बाजूंना युद्ध सुरू आहे. म्हणजे आपण 2 योद्धे जोरात मारायला हवा आणि सहज चुकवला. तुम्ही वेगवान काठी फिरवताय. पडला तरी पुन्हा काठी घेऊन आलेला आहे. आता 2 दादा युद्ध करणार आहेत. दादांमध्ये प्रचंड क्रेज आहे. एक दादा पडला तरी पुन्हा उभा राहिला. अतिशय मराठमोळा रांग सादरीकरण या खेळाने केलेलं आहे. प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. हा सराव करताना दोन्ही दादांना हातापायाला काठ्या लागलेल्या होत्या. नंतर बघतो मी फोटो. ज्या प्रेक्षकांना पत्रक मिळालेलं आहे त्यांनी तो QR कोड स्कॅन केला की सर्व खेळांचे तपशील त्यांना कळणार आहेत. ज्यांना पत्रक किंवा पुस्तिका मिळालेली नाहीये त्यांनी ती जाताना अवश्य घ्यावी. बाबासाहेब आंबेडकर दलाचा कबड्डीचा गट आलेला आहे. मागच्या प्रात्यक्षिकांना रविदादा हा सुद्धा कबड्डीचा गट बसवत होता. खांद्याची ताकद वाढवण्यासाठी सगळेजण मिळून जोर मारतात. पण कबड्डी हा खेळ फक्त ताकदीचा नाही तर श्वासावर नियंत्रण, चपळाई, एकाग्रता आणि संघभावना यांचा सुद्धा मिलाफ आहे. या खेळातील वेगवेगळे पैलू आपल्याला आता बघायला मिळतात. पुढे आपल्याला एक लाईन बोनस मारताना दिसतीये. तसेच ते खेळातली स्कॉर्पियन किक मारताना पण दिसतात. एकीकडे मुले चवडा पकडायची प्रॅक्टिस करतात. एंट्रीचा सराव चालू आहे.
कबड्डीत एका संघात 7 खेळाडू असतात आणि प्रतिस्पर्धी संघाचा एक खेळाडू येतो, त्याला एंट्री म्हणतात. ज्ञानाची स्फुल्लिंग मनाचे पेटून उठले स्वाभिमानाचे. कबड्डीचाही सामना आपण बघणार आहोत. शृंखला तोडी हे दास्य अदालाचाही कोणा. देश हा आमचा स्वातंत्र्याचा आमचा बाळा. मासेच्या पायाशी हे अर्पणपणाचे. खेळूया ऋणभावना हा जन्म लागला त्याचे. खेळू हे विधाती प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्यांनी, तो पोहोचू नाही शकला. दादाची टीम एकही त्यांनी पॉइंट गमावलेला नाहीये. 4 जणांमध्ये सहज पकड केली आहे. किती मोठा खेळाडू आला तरी 7 जण एकत्र आल्यानंतर तो खेळाडू पोहोचू शकला नाही. राष्ट्रभक्ती निस्वार्थ करारे. एकजुटीने कार्य करा देशाचे. यासाठी बना आणि साथ करारे. मातृभूमी काही शेवटच्या एंट्र्या आहेत आता. बनियन घातलेला संघ डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये आहे. जन्मला बना त्याचे. घेऊ हे विधाती असे तू लोण चढवून शर्ट घातलेला संघ जिंकलेला आहे. कबड्डीमध्ये एकमेकांना भिडायला अजिबात घाबरायचं नसतं. तर खेळांची माहिती आणि प्रात्यक्षिकांचा फीडबॅक फॉर्म असा सुद्धा त्याचा QR कोड दिलेला आहे. कबड्डी नंतर आता आपण अजून एक पारंपरिक भारतीय खेळ बघणार आहोत. को छूकर देखा तारों की सवारी शाम पर भी नाचे हम तूफानों से यारी. आसमां को छूकर देखा तारों की सवारी शाम पर भी नाचे हम तूफानों से यारी. उभा खो खो या खेळाचं सादरीकरण आता आपण बघतोय. मैदानाच्या मध्यभागी टायरच्या वरून डाईव्ह मुलं मारतायत. आसमां को छूकर देखा तारों की सवारी शाम पर भी नाचे हम तूफानों से यारी. आसमां को छूकर सरदार वल्लभभाई पटेल त्याला चाहतोय. यश दादा, रुद्र दादा, अभिनव दादा आणि अभिमन्यू दादा यांनी बसवलेला गट आहे. खरं तर या दलाबद्दल सांगायला आवडेल की या दलाला मैदान नसून सुद्धा त्यांनी खो-खोचा सराव केलेला आहे आणि ते लिहिलंय डाईव्ह मारून आपल्यासमोर सादरीकरण करतायत. दादानी टोल मारून आउट करण्याचा प्रयत्न केला होता. खो-खो मध्ये खेळाडू एका बाजूला गेल्यानंतर दुसऱ्या बाजूला जाता येत नाही. काम ये कैसा पैसा है. सोच की ताकत है थोड़ी सी शरारत है. तेरा ये सामान क्यों है हाथ में क्यों है बताइए दिमाग क्यों है. सुंदर चेस करत आउट केलेला होता खेळाडू. आतापर्यंत फक्त 2 खेळाडू आउट झाले. अजून 7 खेळाडू आउट करायचे त्यांना.
स्वतः दादा पळायला आलेला आहे. गोल मारताना किंवा डावी मारताना चांगलं लागतं. एवढा सराव केलेला आहे की स्वतःवर भरपूर विश्वास आहे की काहीच लागणार नाही. काही वेळापूर्वी असं वाटत होतं की यांच्याकडनं फक्त 2च आउट होऊ शकतात, ठीक आहे. आता 7 आउट झालेले आहेत. नऊ आउट करून अटॅक करणारा संघ जिंकलेला आहे. कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता सर्रास टाईम मारताना आपण पाहिलंय. या गटाचं प्रचंड कौतुक व्हायला पाहिजे. केदार बागेत सराव करून उभा गोगोचा गट सादर केलेला होता. बोथाटी म्हणजे एक लोखंडी सळई आहे, त्याच्या दोन्ही बाजूला आगीचे गोळे लावलेले आहेत. ही मुलं सुद्धा फक्त साप्ताहिक म्हणजे आठवड्यातून एकदा जमत होती, पण घरी बोथाटीचा सराव करून त्यांनी त्याच्यावरती मास्टरी मिळवलेली आहे. आगून त्यांना ललकारी दिलेली आहे. लाठी काठी सारखंच याही खेळांचे वेगवेगळे हात आपण आता बघतोय. परंपरागत युद्धकलेतला हा प्रकार आहे. दोन्ही बाजूला आग असून पण कुठल्याच मुलाच्या चेहऱ्यावर आता आगीची भीती आपल्याला दिसत नाहीये. आपल्या समोर सादर होतोय हा तिसरा हात. खांद्यावरनं ही बोथाटी मागे फिरवून पुन्हा समोर आणली जाते. प्रचंड बोल मस्तकों के झुंड बाजे चंद की घड़ी की तुम गुहार दो. मर्दानी खेळांमध्ये हा रेअर होत चाललेला प्रकार म्हणजे बोथाटी. प्रचंड बोल मस्तकों के झुंड बाजे चंद की घड़ी की तुम गुहार दो. समोर मध्यभागी दोन्ही हाताने बोथाट्या फिरवताना आपण आता मुलांना बघतोय. धनुष के बाण पे उतार दो. प्रचंड बोल मस्तकों के झुंड बाजे 2 जण समोरासमोर येऊन जण युद्ध करतायत. शान जाके जान का हो जान आजे धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड. करे सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले वही तो एक सर्वशक्तिमान है. मन करे सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले वही तो एक सर्वशक्तिमान है. विश्व की पुकार है ये भागवत का सार है कि युद्ध का प्रमाण. ही सगळीच मुलं एकमेकांसमोर वेगवेगळ्या प्रकार दाखवायचा प्रयत्न करतात. दादाने मुला आग फुंकून ललकारी दिलेली आहे. वश नहीं क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो. मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे. ये जाके इतना वेगात ही मुलं फिरवतायत.
की त्यांची आग सुद्धा विझलेली आहे, तेवढ्या जोरात ते फिरवत आहेत. के झुंड आज जंग की लड़ेगी तुम हार दो हार पान शान जाति जान पाओ खान माने पंच के खान दो मुलांनी सादर केल्यानंतर प्रेक्षकांना सुद्धा या प्रकारामध्ये सहभागी होण्याची संधी आहे. हे जे मार्गदर्शक आहेत ते एकत्र जोर मारणार आहेत. प्रेक्षकांमधल्या युवा शक्तीला आवाहन आहे की त्यांनी सगळ्यांनी येऊन जोर मारण्यामध्ये सहभागी व्हावं. अनेक प्रेक्षक सहभागी झालेले त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजूया. असे अनेक जण सहभागी होणं अशी ही सामूहिक कृती सगळ्यांनी एकत्र मिळून करतायत. संचलनाप्रमाणेच सामूहिक कृती करणं हा दलावरच्या संस्काराचाच एक भाग. कदाचित एकटा कोणी जोर मारत असता तर त्याला बळ नसतं आलं, पण एकत्र जोर मारतोय तर एकमेकांना त्यातून बळ मिळत असतं. सगळ्या सहभागी झालेल्या प्रेक्षकांचे आभार. ना सगळे गट धान्यदर्शक रचनेमध्ये मैदानात येणार आहेत. हा सगळा गट आल्यानंतर हिंदुस्थानाच्या पराक्रमाच्या गाथा सांगणारं गरजो न उठे कथण्याते हे पद्य होईल. माननीय संचालक माननीय संचालक गिरीशराव बापट, युवक संघटन सचिव आशुतोष दादा बारमुख आणि शालेय दलांचे प्रमुख स्वप्नील दादा आता स्टेजवर स्थानापन्न होतील. स्टेजवर स्थानापन्न व्हायच्या आधी स्वामी विवेकानंद आणि शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून सभेचा कार्यक्रम सुरू होतोय.
यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे पद्य होणार आहे. त्याच्यानंतर स्वप्नीलदादा प्रस्तावना करेल, संचालकांचं मार्गदर्शन असेल. त्याच्यानंतर प्रार्थनेचं पहिलं आणि शेवटचं कडवं होईल आणि त्यानंतर दुसरं नमस्ते होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे. गरजोन उठे कथण्याते हे संपूर्ण पद्य आपण एकत्र म्हणणार आहोत. पद्याची पहिली ओळ दादा म्हणतील व त्यानंतर संपूर्ण पद्य एकत्र. गरजोन उठे कथण्याते जलराज सप्तसिंधूचे, गरजोन उठे कथण्याते जलराज सप्तसिंधूचे, सिंधू सिंधू धरतीचे, हे राष्ट्र हिंदू हिंदूचे, हे राष्ट्र हिंदू हिंदूचे, नटराजा नारी नारी, अबला नरनारी सेवा, नरतरणी सेवाई, नरनीती मुरली सेवा, तलवार धरावी आई, होती नारी सेवा, धर्माच्या आपत्काळी, खडकाचे बंधन व्हावी, दुर्गाची चढली व्हावी, राखीच्या सत्व हिंदूचे, हे राष्ट्र हिंदू हिंदूचे, हे राष्ट्र हिंदू हिंदूचे, स्मरतो नातेल बहादुर, कर्मवीर परशार्दूल, ओ हिंद गुरु तो श्रेय, उद्रास धारुणी मोल, सरविया नादिया सार, तेजस्वी केले बोल, मागे असे रक्ताचा, वज्रने पधाला साचा, हृदयात नित्य नपनाचा, रोषवती कंठीचे, सिंधू सिंधू धरतीचे, हे राष्ट्र हिंदू हिंदूचे, हे राष्ट्र हिंदू हिंदूचे, जखडून शिवाचा शाला, औरंगाबादोले जाला, इस्लाम कधी स्वीकार, जेलवा मृत्यूचा झाला, जाणून दुष्ट तलवारा, प्राणास अर्पिता झाला, हे तेजस्वी बलिदान, तुझं कळते पदाभान, शाहिया तुला हे रान, बाधित मुक्त कंठाने, हे राष्ट्र हिंदू हिंदूचे, हे राष्ट्र हिंदू हिंदूचे, हिंदुत्व घोष जो उठला, धनगर्जित झाली वाणी, ध्वज हिंदूंचा फडफडला, पुलकित ही झाली अवनी, संन्यस्त वीर धर्माला, विश्वास हे या जगती, हे वीर विवेकानंदा, हे मूर्तिमंत पुरुषार्था, ही शौर्याची गाथा, सांगते सप्तखंडात, सिंधू सिंधू धरतीचे, हे राष्ट्र हिंदू हिंदूचे, हे राष्ट्र हिंदू हिंदूचे, गरजोन उठे कथण्याते जलराज सप्त सिंधूचे, सिंधू सिंधू धरतीचे, हे राष्ट्र हिंदू हिंदूचे, हे राष्ट्र हिंदू हिंदूचे, हे राष्ट्र हिंदू हिंदूचे. जवळपास 17 खेळांची आणि प्रयोगांची सादरीकरणं आता आपण गेला तासभर असं सलग बघत होतो आणि गेले काही दिवस आपल्यातले अनेक जण ह्या मुलांकडे पाहत असू, सगळी मुलं भरपूर सराव करत असू. ही सादरीकरणांना सगळ्यांनी उत्तम दाद दिलेली आहे, पण गेले 1-2 महिने भरपूर सराव या मुलांनी केला आणि त्या सरावासाठी सुद्धा एकदा जोरात या सगळ्यांसाठी टाळ्या होत्या. कुठलंही प्रात्यक्षिक सादरीकरण करत असताना किंवा कुठलाही उपक्रम करत असताना आपण जेव्हा काहीतरी सादर करायची वेळ, त्याच्या मागची प्रोसेस खूप महत्वाची असते. कदाचित आज थोडं इकडे तिकडे सुद्धा काही गटांचं कदाचित झालं असेल, पण त्याच्या आधीची प्रोसेस ते उत्तमच झालं पाहिजे, ते चांगलंच झालं पाहिजे. याच्यासाठीची जी प्रक्रिया या सगळ्या मुलांनी गेले रंगीत तालमी चालल्या आहेत. अनेक वेळा अर्धा 1-1 तास मुलं उशिरा चालली आहेत. हे सगळे मार्गदर्शक आहेत, त्यांच्या खांद्याला खांद्या लावून ते आता या सगळ्या गटामध्ये खेळत होते आणि ते आपल्याला दिसलेत. त्यामुळे ते सुद्धा भरपूर वेळ काढून
या आपल्या मुलांसाठी काम करत होते. जवळपास 3 वर्षांनी 2023ला आपण याच्या आधीची प्रात्यक्षिकं केली होती आणि 2026ला जवळपास 3 वर्षांनी आपण ही क्रीडा प्रात्यक्षिकं सादर करतोय. मी आपले आधीचे युवक सचिव मोहनरावांना याची निमंत्रण पत्रिका द्यायला गेलो होतो, तेव्हा त्यांनी आठवण करून दिली की ज्ञानप्रबोधिनीची पहिली क्रीडा प्रात्यक्षिकं ही 1976 साली झाली आणि आज 50 वर्ष या सगळ्या परंपरेला होत आहे आणि त्या मोठ्या परंपरेचा आपण सगळेजण भाग आहोत. असं त्यांच्याशी बोलताना अचानक ते छान वाटलं की गेली 50 वर्ष ज्ञानप्रबोधिनीतर्फे ही प्रात्यक्षिकं सादर केली जात आहेत. का बरं ही आपण प्रात्यक्षिकं सादर करतो? ज्ञानप्रबोधिनी ही स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर चालणारी संघटना आहे. ते आपल्याला मैदानावर आणायचे, ते आपल्या रस्त्यावर आणायचे, ते आपल्या समाजामध्ये आणायचे आहेत, समाजाचं रूप पालटायचं आहे, अशासाठीची संघटना आहे. आणि मग ते विचार आपण आणूयात नक्की प्रत्यक्षात, याच्यासाठी संघटना चालू केली आहे. आणि विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने आपण दरवर्षी ही क्रीडा प्रात्यक्षिकं नेहमी करत असतो. ही क्रीडा प्रात्यक्षिकं करताना मी मगाशी म्हटलं तसं की काही झालं जे जमत नाहीये ते जमलंच पाहिजे, नाहीचं हो करता आलंच पाहिजे, अशा प्रकारे प्रचंड सराव या मुलांनी केलेला आहे. आणि फक्त एखाद्याला काहीतरी जमलंय, दोघांना जमलंय असं नाही, तर माझ्या गटाला मिळून काहीतरी जमलं पाहिजे. मला 20 जण आहेत, त्या 20 जणांना मिळून जमलं पाहिजे. आम्ही 400 जण मिळून छान पद्य म्हणू शकतो, तर आम्हाला 400 जणांना मिळून सुद्धा म्हणता आलं पाहिजे. आता प्रेक्षकांनी एक सामूहिक कृतीमध्ये की एकत्र कृती करायची, फक्त मार्गदर्शकांनी 25-30 जणांनी जोर नाही काढले, तर प्रेक्षकांसकट आपण ते जोर काढले. असं आपल्याला समाजामध्ये जाऊन सुद्धा काम करायचंय, समाजाला आपल्यामध्ये सहभागी करून घ्यायचंय. याच्यासाठीची आपण दल चालवत असतो, त्याच्यासाठीचा सराव हा आपला सतत चालू असतो. आणि या सगळ्यामध्ये हे सगळं करताना हे सगळं कशासाठी करायचंय, तर आपण इथे जे उत्तम खेळतो ते आपल्याला पुढे जाऊन मोठे मोठे समाजाचे प्रश्न, देशाचे प्रश्न सुद्धा सोडवायचे आहेत. आणि ते सोडवायचे असतील तर छोट्या छोट्या सुरुवातीपासून, छोट्या छोट्या कृतीपासून ते मोठ्या देशप्रश्न सोडवणारे कार्यकर्ते हे आपल्याला व्हायचं आहे असं आपण म्हणतो. आणि त्यासाठी ती दलावरची शिस्त, ते सगळं एकत्र येऊन काम. आताच आपण पद्य म्हटलं, हिंदुत्व घोष जो उठला, आपण सगळ्यांनी मिळून ते हिंदुत्वाचं काहीतरी काम करायचं आहे. ते छोटं छोटं काम करत मोठं काम करणं, आणि त्याच्यासाठी ते काम करायचं असेल तर सगळ्यांनी मिळून काम करायला लागेल. ते एकट्या दुकट्याचं काम नाहीये, ते संघटनेचं काम आहे. आणि ती संघटना म्हणजे आज इथे जे सगळेजण आपण शिस्तीमध्ये बसलेलो आहोत, शिस्तीमध्ये संचलन केलेलं आहे, सामूहिकरित्या अनेक गटांनी सादरीकरण केलेली आहेत, ती संघटना आहे. अशीच मोठी संघटना आपल्याला येत्या काळात उभारायची आहे. प्रबोधिनीचे माननीय संचालक आज ही आपला युवक विभाग बघायला आले होते, युवक विभागाची प्रात्यक्षिकं बघायला आली होती. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. आज सकाळी वर्तमानपत्रांमध्ये एक छोटीशी बातमी वाचली. सध्या T20 क्रिकेटचे वर्ल्ड कपचे सामने चालू आहेत. नेहमीपेक्षा जास्ती संघ, जवळजवळ 20 संघ त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि बातमी गमतीशीर अशी होती की या 20 संघांमधल्या 220 खेळाडूंमध्ये 40 खेळाडू हे भारतीय वंशाचे आहेत. ते भारताचं तर 11 जणांचा संघ आहेच, पण आणखीन 39 जण वेगवेगळ्या देशांकडून खेळत आहेत. काही जण भारतात शिकून तिथे गेलेत आणि मग खेळायला लागले. काही जणांचे वडील, काही जणांचे आजोबा तिथे गेलेले आहेत त्या देशामध्ये, आणि त्यांची 3री-4थी पिढी सुद्धा तिथे खेळतायत. पण भारतातला क्रिकेट हा खेळ कसा सर्वदूर पोचलेला आहे, आणि भारतातनं दुसऱ्या देशांमध्ये गेले तरी क्रिकेट बरोबर घेऊन कसं जातात, आणि ते तिथे गेल्यामुळे त्या देशातलं क्रिकेट कसं सुरू होतो, अशी बातमी त्याच्यामध्ये होती. मी आपलं थोडंसं गणित केलं की 20 संघातले 40 जण म्हणजे सरासरी प्रत्येक संघात 2 जण आहेत. 11 मध्ये 2 जण. साधं सोपं गणित करायचं म्हटलं तर दर 6 खेळाडूंमागे 1 खेळाडू भारतीय आहे. म्हटलं बरोबर आहे. आज जगाची लोकसंख्या 8.5 अब्ज आहे, त्यातले 140 कोटी भारतीय, म्हणजे ते प्रमाणे असं 6 भारतीय असायत. क्रिकेटच्या खेळामध्ये हे झालं. तसं सगळ्यामध्ये होऊ शकेल का असा मी विचार करत होतो. दरवर्षी जेवढी नोबेल पारितोषिकं मिळतात तर 6तलं 1 तरी
भारतीय वंशाच्या भारतातल्या शास्त्रज्ञाला मिळेल. दरवर्षी जगात जे जे सामने होतात खेळांचे, त्या सगळ्यामध्ये 6 पैकी 1 पदक हा भारतीय खेळाडू मिळेल. गंमत म्हणजे दिव्यांग खेळाडूंनी हे करून दाखवलेलं आहे. पॅरा ऑलिम्पिक्स जे होतात त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने भारतीय खेळाडू सुवर्ण पदक, रौप्य पदक मिळवत आहेत. मग दिव्यांग लोक जर का हे करू शकतात, मग धडधाकट आहेत ते सगळे का नाही करू शकणार? क्रीडा प्रात्यक्षिकं म्हटली की हा विचार येतोच की भारतामध्ये खेळाची संस्कृती रुजेल का? खेळाची संस्कृती रुजेल म्हणजे काय? तर जिथे कुठे मोकळी जागा मिळेल तिथे रोज संध्याकाळी युवक युवती जमतायत, खेळतायत आणि खेळातनं स्वतःची शरीरं घडवतायत आणि मनही घडवतायत. क्रीडा प्रात्यक्षिकं म्हटली की आपल्या शारीरिक क्षमतांची कसोटी तर लागतेच. आपल्याकडे किती क्षमता आहे त्याची जाणीव होते. कोणाच्या तरी समोर सादर करायचं आपलं कौशल्य असं म्हटलं की सगळी शक्ती पणाला लावून सराव केला जातो आणि आपल्यालाच माहीत नसेल अशा क्षमता आपल्याकडे आहेत हे त्याच्यामध्ये कळायला. मैदानं चांगली असतील, क्रीडा साहित्य चांगलं असेल, क्रीडा मार्गदर्शक असतील, क्रीडा वैद्यकाच्या सेवा असतील, क्रीडा मानसशास्त्राच्या सेवा असतील, तर भारतभर सगळीकडे जे विद्यार्थी खेळतायत, युवक युवती खेळतायत, त्याच्यातनं ऑलिम्पिकमध्ये पदकं मिळवणारे खेळाडू निश्चित तयार होतील. असं प्रबोधिनीतल्या खेळाडूंनी युवक विभागाने मानावं का? मानावं. पण आज त्यांना महानगरपालिकेच्या बागेमध्ये सराव करावा लागतो, कारण मैदानं कमी होत चाललेली आहेत. मग जी कुठली मैदानं मिळतात ती मैदानं वापरायची, तिथे जे कुठलं साहित्य असेल ते वापरायचं. म्हणजे आज खो खोचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं तर त्या बागेमध्ये कुठे खो खोचं कुंट असणार? तिथे कुठला तरी एक पोल होता, त्या पोलचा वापर करून त्यांनी खो खोचा सराव केला आणि इथे प्रात्यक्षिक दाखवलं. म्हणजे कुठल्याही अडचणीमुळे अडून जायचं नाही, त्याच्यावरती उत्तरं शोधायची, हेही काम हे करता करता झालं. एकत्र क्रीडा प्रात्यक्षिक करायचे म्हणजे शिस्त तर अंगी बाळगावी लागतेच. म्हणजे वेळापत्रक सुद्धा असं केलेलं होतं की 5:03 सुरू होईल आणि 6:23 संपेल, अशी मला जी कार्यक्रम पत्रिका दिली त्याच्यामध्ये होत. आणि तसं झालं. म्हणजे 17 गटांनी दिलेल्या वेळामध्ये आपलं प्रात्यक्षिक सादर करायचं. म्हणजे सगळ्यांना संयम पाळावा लागतो की मजा येते खेळायला, अजून जरा खेळूया असं करून नाही चालत. ती शिस्त सगळ्यांच्या मध्ये आपोआप असं एकत्र कृती करताना येते. धैर्य तर येतच. सूर मारायचा असेल खो खोमध्ये, उभ्या खो खोमध्ये, तरी धैर्य लागतं. आगेशी खेळायचं असेल तरी धैर्य लागतं. बांबू नृत्य करताना उंच बांबूंवरनं चालणं याच्यामध्ये धैर्य लागतं. पण त्याच्याबरोबर एकत्र सराव करताना, एकत्र प्रात्यक्षिक करताना चारित्र्य गुणही वाढतात. खेळ हे साधन निवडलं की खेळातलं कौशल्य जास्तीत जास्त मिळवलंच पाहिजे. पण प्रबोधिनीची दलं, युवक विभागाची दलं हे फक्त शारीरिक क्षमता आणि खेळातलं कौशल्य एवढ्यासाठी थांबत नाहीत. त्याच्यातून आणखीन काहीतरी जास्तीचं आपल्याला साधायचं. साहस वाढलं पाहिजे की नाही? साहस वाढलं पाहिजे. सहनशक्ती वाढली पाहिजे की नाही? सहनशक्ती वाढली पाहिजे. म्हणजे दीर्घकाळ सराव करण्यासाठी सुद्धा सहनशक्ती लागते आणि मार सहन करण्यासाठी सुद्धा सहनशक्ती लागते. उत्साहपूर्ण कृती करायची, कुठेही चेंगटपणा, आळस, चालढकल नाही, अतिशय स्फूर्तीने सगळं काम करायचं, असं सुद्धा करायला लागतं. पुढाकार घ्यावा लागतो की नाही? पुढाकार घेऊन गट गोळा केल्याशिवाय हा सराव होणं शक्य नव्हतं. अनेक जणांनी पुढाकार घेतला आणि फक्त जे मार्गदर्शक दादा होते त्यांचाच पुढाकार नाही, तर सगळ्या गटांमधल्याही अनेक विद्यार्थ्यांचा पुढाकार याच्यामध्ये होता. निश्चय शक्ती लागते की नाही?
मागच्या वर्षी इथे युवतींची प्रात्यक्षिकं झाली होती आणि तेव्हा नुकतीच 10वीची परीक्षा होणार होती आणि तेव्हा मी म्हटलं की 10वीतले कोणी आहेत की नाही, तर 4 जणी आलेल्या होत्या. आज 12वीतला एक मार्गदर्शकच इथे सराव करतो. तर माझा सगळा अभ्यास सांभाळून मी वेळ काढीन आणि हे सुद्धा काम करीन, हे ठरवण्याला सुद्धा निश्चयशक्ती लागते आणि त्याप्रमाणे काम करण्यासाठी सुद्धा निश्चयशक्ती लागते. प्रात्यक्षिक सादर करायचंय, खेळायचंय, खेळता खेळता त्वरित निर्णय घेण्याची सुद्धा शक्ती लागते आणि निर्णय घेऊन त्याप्रमाणे लगोलग कृती करून अंमलबजावणी करणं हेही शिकायला मिळतं. आणि मग हे साहस, सहनशक्ती, उत्साहपूर्ण कृती, पुढाकार, निश्चयशक्ती या सगळ्यांमधून चारित्र्य घडत असतं. सर्वांग सुंदर हालचाली आणि सामूहिक कृती संचलनात इथे दिसतं, सामन्यांमध्ये दिसतं, सामूहिक खेळांमध्ये दिसतं. याच्यावर खिलाडू वृत्ती आली पाहिजे की नाही, ती स्वीकारशीलता, जे काही घडतंय ते तसं स्वीकारायचं आणि त्याच्यावरती पुढची कृती करायची, प्रतिस्पर्धी आणि स्पर्धकांशी मैत्री करायची आणि पंचांचे निर्णय स्वीकारता येणं, हे सगळंच चारित्र्य घडणंच याच्यामधनं होत असते. आणि प्रबोधिनीमध्ये खेळता खेळता खेळांमधून चारित्र्य घडण व्हावं असाही प्रयत्न आपण करत असतो. याच्यामधून व्यक्तीचा विकास हा होतोच. एकेका विद्यार्थ्याचा, एकेका मुलाचा हा अनेक अंगांनी त्याचा विकास होत असतो. शारीरिक विकास होत असतो, मानसिक विकास होत असतो. त्याच्याबरोबर अनेक जण जेव्हा असं करतात, एकत्र कृती करतात, त्याच्यातनं सार्वजनिक चारित्र्यही घडत जातं, राष्ट्रीय चारित्र्यही घडत जातं. आणि ही खिलाडू वृत्ती जर का सगळ्यांमध्ये आली तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा विधायक बदल होऊ शकतो. मग असं सगळं आम्हाला करायचंय असं म्हणून आज आम्ही खेळतोय असं या युवकांना कोणीतरी सांगायला पाहिजे की नाही. आपणच सांगायला पाहिजे, सगळ्या दलाच्या प्रमुखांनी सांगायला पाहिजे, मार्गदर्शकांनी सांगायला पाहिजे, पालकांनी सांगायला पाहिजे की तू जे खेळतोयस त्याचा तुझ्यावरती तर परिणाम होणारच आहे, तुझ्यामध्ये तर चांगला बदल होणारच आहे, पण आपल्या समाजामध्ये सुद्धा त्याच्यामुळे चांगला बदल घडणार आहे, देशामध्ये चांगला बदल घडणार आहे आणि जगही आपल्याला सुंदर बनवायचं आहे. त्याच्यासाठी तू कर, इतरांना करायला सांग, अनेकांना करायला बोलव आणि त्याच्यातनं सगळे मिळून आपण हे करूया असंही सांगायला. प्रबोधिनीमध्ये व्यक्तिगत कौशल्यांना तर आपण महत्त्व देतोच, पण त्याच्यापेक्षा सुद्धा सांघिक खेळांना जास्ती महत्त्व देतो. म्हणजे आज गटाने करायचं हे महत्त्व असल्यामुळे रग्बी चाल नाही तर बाटली वापरूया, गोल नाही त्याच्यावरची बादली ठेवूया, बेसबॉलची बॅट सगळ्या दलांना परवडत नाही तर स्टंप वापरूया. हा समस्या परिहारच केलेला आहे. पण कशासाठी, तर आम्हाला गटाला मिळून काहीतरी करायचं, ही सांघिक कृती करणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यातून जसे समूह गुण वाढत जातात, समूहात कसं वागायचं हे वाढत जातं, तसं समूहात मला समूहाचं ठरलंय त्याप्रमाणे वागायचं हे ज्याला कळतं तो चांगलं नेतृत्वही करू शकतो. चांगला अनुयायी कसं बनायचं, चांगला सहकारी कसं बनायचं हे कळल्याशिवाय चांगलं नेतृत्व करता येत नाही. आणि मगाशी निवेदन सांगितलं की ज्ञानप्रबोधिनीची शाळा पुण्यामध्ये एक, त्यातलं 400 विद्यार्थी, 240 मुलं त्यातली, पण त्याच्यापेक्षा आज आणखीन जास्ती मुलं, जवळजवळ आणखीन 150 मुलं इथे प्रात्यक्षिक करत होती. वेगवेगळ्या शाळांमध्ये होती, पुण्याच्या वेगळ्या भागातली होती. पण ते इथे येऊन सगळे काय शिकले, तर यशासाठी काय हवं हे ते शिकले, जिंकण्यासाठी काय हवं हे ते शिकले. गटाने मिळून कृती करायची असेल तर आपल्याला आज्ञा पाळताही यावी लागते आणि आज्ञा करताही यावी लागते हे ते शिकले. 10-12 दलांचे विद्यार्थी इथे उपस्थित होते. त्या प्रत्येक दलातला दैनादर्शक
हा नेतृत्व शिकतोय, काहीतरी आज्ञा द्यायला शिकतोय. आणि मग आज्ञाधारकपणाही शिकायचा आणि नेतृत्व करायलाही शिकायचं. ह्याच्यातनं स्वातंत्र्याचा उपयोग कसा करायचा हे आपण शिकत जातो. आज पुण्यामध्ये अशी स्थिती आहे की 8वी 9वी पासून विद्यार्थ्यांना विविध प्रकारची व्यसनं लागतात आणि त्या व्यसनांपासून त्यांना दूर करण्यासाठी संयम कसा शिकवायचा असाही मोठा प्रकल्प ज्ञानप्रभूंचा मानसशास्त्र विभाग प्रज्ञा मानस संशोधिका हे करतील. काही हजार विद्यार्थ्यांपर्यंत हे गेल्या काही वर्षांमध्ये हे प्रशिक्षण पोचलेलं आहे. त्याचा उपयोग होतोय असं मुलंही म्हणतात, त्यांचे शिक्षकही म्हणतात, त्यांचे पालकही म्हणतात. पण असं वेगळं प्रशिक्षण कधी द्यावं लागतं तर जेव्हा दलावरती शिस्त काय आहे हे अनुभवलेलंच नसतं तेव्हा संयम हा येत नाही. पण दलावरची शिस्त तासभर खेळल्यानंतर जे काही आपण शिकतो ते हळूहळू आपल्या दिनक्रमामध्ये उरलेल्या तासांमध्ये सुद्धा पसरायला लागतं. परवाच कोणीतरी मला प्रश्न विचारला की स्वतंत्र असणं आणि स्वच्छंद वागणं याच्यात काय फरक आहे. म्हटलं स्वच्छंद म्हणजे आपल्याला जे आवडेल ते, आपल्याला जे प्रिय असेल ते करणं, आणि स्वतंत्र म्हणजे आपल्याला जे श्रेयस्कर आहे तसं मिळवण्यासाठी स्वतः ठरवलेल्या तंत्राप्रमाणे वागणं. स्वतःचं तंत्र ठरवण्याची परवानगी आपल्याला आहे, पण आपण कुठलं तरी तंत्रात राहिलं पाहिजे तरच आपल्याला उत्तम जीवन जगता येतं. हे सुद्धा दलावरच्या खेळांमधून, संचलनांमधनं, शिबिरांमधनं हे विद्यार्थी शिकत असतात. शारीरिक प्रशिक्षणा इतकंच मानसिक प्रशिक्षणही अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मग हे फक्त पुण्यामध्ये देऊन चालेल का. आज देवगडचं विज्ञान दल इथे आलेलं होतं. विज्ञान दल म्हणजे बुद्धीला शिस्त लागते, मैदानावरचा खेळ म्हणजे मनाला शिस्त लागते. दोन्ही आवश्यक आहे. पण तिथे विज्ञान दलामध्ये सुद्धा तुम्ही एकत्र या आणि कृती करा हे आपण सांगत असतो. एकत्र येणं त्याच्यासाठी अनेक निमित्त असू शकतील. खेळ एक निमित्त, विज्ञान हे दुसरं निमित्त सापडलं, तिसरं कला वेगवेगळ्या ते आणखीन एक निमित्त असू शकेल. अभ्यासाला एकत्र जमणं आणि अभ्यास करणं हे सुद्धा निमित्त असू शकेल. असे अनेक निमित्त काढावी लागतील, कारण मैदानं आकर्षत चाललेली आहेत, मैदानांची संख्या आकर्षत चाललेली आहे. आता काही वेळा एखाद्या दलाला सराव करण्यासाठी टर्फची जागा भाड्याने घेऊन सराव करावा लागतो. अर्थात ते सगळ्या दलांना सर्व ठिकाणी ते परवडेल असं नाही. मग आपल्या साधन सामग्रीमध्ये जे बसते ते वापरून अधिक चांगलं काम करायचं, याच्यासाठी प्रतिभाशक्ती सगळ्यांना वापरावी लागते. ती प्रतिभा ही विद्यार्थ्यांनी कशी वापरली म्हणजे साधे छोटे छोटे खेळ, पण त्याचं प्रात्यक्षिक दाखवायचं तर त्या खेळामध्ये लागणारी सगळी कौशल्य सुटी करायची आणि प्रत्येक कौशल्याचा सराव स्वतंत्रपणे कसा चालतो हे दाखवायचं. हे बहुतेक सगळ्या खेळांमध्ये आज आपल्याला बघायला मिळालं. असं छोटं प्रत्येक कौशल्य वेगळं करून जेव्हा आपण शिकतो तेव्हा त्याचा सराव अधिक चांगला होतो. आणि मग ही सगळी कौशल्य एकवटून काम कसं करायचं हेही विद्यार्थी शिकत असतात. आज अतिशय सुंदर प्रात्यक्षिकं विद्यार्थ्यांनी केली. मैदानांची अडचण असल्यामुळे मी म्हटलं तसं अशी प्रात्यक्षिकं सादर करायची तर खरं दिवाळीच्या सुट्टीतच सरावाला सुरुवात व्हायला लागते. पण यावेळी डिसेंबरमधली विद्यार्थ्यांची शिबिरं संपल्यानंतर मग या सरावाला सुरुवात झाली. जो काही सराव त्यांनी केला तो अगदी जीव ओतून केला, उत्तमच करायचं असं म्हणून केला आणि त्यामुळे उत्तम प्रात्यक्षिकं आपल्याला बघायला मिळाले. गेली काही वर्ष प्रात्यक्षिकं असं होतं की आधीच्या सगळ्या प्रात्यक्षिकांमधली उणीव भरून काढण्यासाठी ज्ञानप्रभूंचा हातखंडा प्रयोग म्हणजे शेवटी 10 मिनिटं सगळ्यांनी धुंद होऊन बर्ची नृत्य करायचं आणि मग सगळं प्रात्यक्षिक एकदम उंचीवर गेल्यासारखा त्याच्यानंतर वातावरण तयार होतं.
आज मला विशेष असं वाटलं की बर्ची नृत्य न करताही अतिशय उत्तम प्रात्यक्षिकं सगळ्या विद्यार्थ्यांनी सादर केली. आपण सगळ्यांनी ती पाहिली, त्यामुळे प्रेक्षकांचंही अभिनंदन करतो, विद्यार्थ्यांचंही सगळ्या युवकांचंही अभिनंदन करतो. आज ही प्रात्यक्षिकं पाहिल्या शिक्षण प्रसारक मंडळीचे एक पदाधिकारी मेहरजी प्रभुदेसाई आलेले आहेत. त्यांनी SP कॉलेजचं मैदान उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक खेळांचा सराव तिथे अतिशय चांगल्या रीतीने होऊ शकला. असंच वेगवेगळ्या संस्थांचं सहकार्य प्रबोधिनीला मिळत असतं. महानगरपालिकेची बाग वापरतो कारण तिथले रक्षक त्याच्याकडे कानाडोळा करतात की मुलं चांगलं काहीतरी करतायत, तर मग बाकीचे नियम वगैरे बाजूला ठेवू. तसं अनेकांच्या सहकार्याने ही प्रबोधिनीची दलं आज चालतायत, कारण याच्यातून मुलं काहीतरी चांगलं शिकतायत, व्यक्तिगत चारित्र्यही त्यांचं घडतंय आणि समाजात ज्याची आवश्यकता आहे असं सार्वजनिक चारित्र्यही त्याच्यामुळे घडतंय. आणि मग असं हे प्रबोधिनीचं काम देशात सर्व ठिकाणी झालं पाहिजे असं वेगवेगळ्या राज्यांमधनं मागणी येते. गेली 3 वर्ष चेन्नईमधल्या 40 शाळा म्हणतात की प्रबोधिनीचे काय काय उपक्रम आहेत ते सगळे आम्हाला करायचे. तसं ओरिसामध्ये आहे, छत्तीसगडमध्ये आहे, अरुणाचल प्रदेशामध्ये आहे, जम्मू काश्मीरमध्येही आहेत. वेगवेगळे प्रयोग, म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये विज्ञान हा विषय घेऊन कुठेही जाता येतं. मग तिथे धर्म, जात, संघटना काही प्रश्न येत नाही, कारण विज्ञान सगळ्यांना हवंय. मग AR VR हे सुद्धा घेऊन, संगणकातलं आधुनिक तंत्रज्ञान घेऊन तिथे युवती जात आहेत आणि तिथे तिथल्या शाळांपर्यंत पोहोचून विद्यार्थ्यांशी बोलतायत. आणि मग हे प्रात्यक्षिक दाखवता दाखवता आत्ता जसं पद्य ह्या सगळ्या मुलांनी म्हटलं तशी पद्यही त्यांच्याकडनं म्हणून घेत आहेत. कारण लोकांच्या मनामध्ये शिरण्याचा मार्ग हा संगीताद्वारे, खेळाद्वारे असा जात असतो. तर हे मनामध्ये शिरून मन बदलणं, मन घडवणं, त्याच्यातनं व्यक्तिमत्व घडवणं आणि त्याच्यातनं आपला देश घडवायचा आहे, रूप पालटू देशाचे, असं ध्येय समोर ठेवून ज्ञानप्रवाहांचे सगळे उपक्रम चाललेले आहेत. त्यातला एक भाग आजची ही क्रीडा प्रात्यक्षिकं. त्या सगळ्यांना त्याच्यात सहभागी झाल्याबद्दल प्रेक्षक म्हणून किंवा खेळाडू म्हणून त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रार्थनेचे पहिले आणि शेवटचे कडवे आपण एकत्र म्हणणार आहोत. पहिल्या कडव्याची पहिली ओळ दादा म्हणतील व त्यानंतर पहिलं कडवं आणि शेवटचं कडवं एकत्र.
सगळ्या प्रेक्षकांसाठी काही सूचना आहेत. कोणाचं प्रदर्शन बघायचं राहिलं असल्यास जाताना एंट्रन्स मधून उजवीकडे आपण आल्यानंतर जे प्रदर्शन आहे ते बघून नक्की जावं. कोणाला जर पत्रकं मिळत असतील तर एंट्रन्स जवळ सगळ्या प्रेक्षकांनी पत्रकं नक्की घेऊन जावी. आणि प्रत्येक पुस्तिकेत एक फीडबॅक फॉर्म आहे, तो QR आपण स्कॅन करून फीडबॅक नक्की द्यायचा आहे. जय